हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत, उसळीचा भात. तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. त्याला उभं कट केलेलं आहे आणि टोमॅटो 5 ते 6 घेतलेले आहेत. टोमॅटो तुम्ही शक्यतो जास्त घ्या. टोमॅटो आणि कोथिंबीर ही आपल्याला थोडीशी जास्त प्रमाणात घ्यायची आहे. त्याच्यामुळे खिचडी तुमची आणखी खूप टेस्टी बनणार आहे. तर चला चॉपिंग करून घेऊया. इथे कोथिंबीर मी बारीकसर कट केलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि बटाटो जो आहे तो शक्यतो थोडासा मोठा कट करा, त्याच्याने त्याचा टेस्ट खूप छान लागतो आणि बघायलाही खूप मस्त वाटतं खिचडीमध्ये. तर बघा मी असे कट करून घेतलेले आहेत. इथे कांदा, बटाटो, टोमॅटो, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. इथे मी उसळ घेतलेली आहे. चणे आणि मटकीच आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात. तांदूळ मात्र तुम्हाला अगोदरच स्वच्छ धुवून आणि भिजत घालून ठेवायचा आहे, त्याच्याने तो सुटसुटीत मस्त खिचडीमध्ये बनतो. स्वच्छ असा आपल्याला 2 ते 3 पाण्याने निथळ पाणी होईपर्यंत आपल्याला तांदूळ स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात पाणी ॲड करून आपल्याला तो थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण उसळीची तयारी करून घेऊया. व्यवस्थित पाणी टाका आणि जोपर्यंत आपली पुढची तयारी होते तोपर्यंत तांदूळ छानपैकी भिजून जातो. तर चला पुढची रेसिपी करूया. कुकर घ्या. तुम्हाला कुकरमध्ये जर बनवायची नसेल तर तुम्ही पातेल्यात देखील बनवू शकता, पण शक्यतो कुकरमध्येच बनवा. कुकरमध्ये खूप छान बनते आणि टेस्ट पण खूप छान लागतो. इथे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात. इथे 2 पळी तेल घेतलेले आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करा. जिरे छानपैकी तडतडू द्या. मी इथे थोडेसे शेंगदाणे देखील ॲड केलेले आहेत. तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. टाकलात तर आणखी थोडासा वेगळा फ्लेवर येतो. थोडासा आपल्याला कढीपत्ता देखील ॲड करायचा आहे. त्यालाही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं पाहिजे, त्याच्यामुळे आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण खूप छानपैकी भाजले जातात पटकन. आता इथे आपण कांदा ॲड करून घेणार आहोत. कांदा देखील आपल्याला छान ब्राऊन असा करायचा आहे. जास्त ब्राऊन करायचा नाही, पण छानपैकी त्याचा कच्चेपणा निघून जाईल असं आपल्याला इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित भाजून घेऊया आपण कांद्याला. खूप झटपटीत बनणारी अशी ही रेसिपी आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि टेस्टला कशी झाली आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा आपला कांदा इथे छान परतून झालेला आहे. थोडासा आणखी परतून घेऊया. इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तिथे मी 4 ते 5च हिरवी मिरची टाकलेली आहे, कारण मला थोडंसं तिखट कमी ठेवायचं होतं. इथे बघा भरपूर असा मी टोमॅटो ॲड केलेला आहे. इथे आपल्याला जे आपले सगळ्या भाज्या वगैरे आहेत, बटाटो, मिरची, कोथिंबीर, इथे आपल्याला ॲड करायचे आहे. आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. इथेच आपण आपली कडधान्य देखील आपण इथे ॲड करून घेणार आहोत. कडधान्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात, पण शक्यतो कडधान्याचा वापर करा. ते आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगलं असतं आणि मुलं खात नसतील तर ते देखील खातील, ही माझी 100% गॅरंटी. एक वेळेस नक्की ट्राय करा. व्यवस्थित इथे आपण परतून घेऊया. तर इथे आपल्याला 1 चमचा हळद ॲड करायची आहे.
आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा. 1 ते 1.5 चमचा मी इथे मीठ ॲड करून घेते. इथे आपल्याला टोमॅटो जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्या सर्व हे भाज्या घातलेल्या आहेत ना आपण, बटाटो, कडधान्य, हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छानपैकी मऊ शिजला पाहिजे, त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अर्क आपल्या खिचडीमध्ये येतो. त्यामुळे सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. चला तर आपले तांदूळ देखील छान भिजलेले आहेत. तांदूळ आपल्याला अगोदरच भिजवायचे आहेत, मगच ॲड करायचे आहेत. इथे मी सर्व तांदूळ ॲड करून घेते. त्याला देखील आपल्याला 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. ते छान भाजले गेले पाहिजे तेलामध्ये. असं मिक्स करा त्याला. इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला, आपल्या तांदळाला लागेल एवढा पाणी आपण इथे ॲड करून घेऊया. पाण्याचं प्रमाण कसं ठेवायचं ते मी सांगते. 1 ग्लास जर तांदूळ असेल तर 2 ग्लास पाणी ठेवा. त्याच्यामुळे भात खूप सॉफ्ट बनतो आणि असे दाणेदार राहत नाही. लहान मुलं देखील खूप आवडीने खातात. चला, पाणी ॲड करून झालेलं आहे. इथेच तुम्ही मीठ चेक करून घ्यायचं आहे. मीठ कमी असेल तर इथेच मीठ पण ॲड करायचं आहे आपल्याला. इथे मला थोडंसं कमी वाटलं, त्यामुळे मी आणखी मीठ ॲड केलेलं आहे. आणि इथे थोडंसं आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे बरं का. त्याच्यामुळे आपली खिचडी खूप अशी सुटसुटीत बनते. आणि भरपूर असं आपल्याला इथे कोथिंबीर ॲड करायची आहे. एकदाच व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण कुकर बंद करूया आणि हाय फ्लेमवरती 1 विसल काढून 7 ते 8 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला. आणि इथे बघू शकतात आपला खिचडी भात हा किती मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. कुणाला नाही खाऊ वाटणार असा खिचडी भात, तर नक्की एक वेळेस ट्राय करा. मी तुम्हाला डिश आउट देखील करून दाखवते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. या जेवायला. बाय.